हॅलो स्टुडंट, आज आपण MSc केमिस्ट्री सेम फर्स्टचा रिसर्च मेथोडॉलॉजीमधला फॉर्म्युलेटिंग रिसर्च क्वेश्चन इन केमिस्ट्री हा टॉपिक घेणार आहोत. आता रिसर्च क्वेश्चन म्हणजे काय? आता रिसर्च क्वेश्चन म्हणजे काय आहे? ज्या क्वेश्चनने आपण रिसर्च स्टार्ट करणार आहोत तो क्वेश्चन, त्याला म्हणतो आपण रिसर्च क्वेश्चन. आता त्याला रिसर्च क्वेश्चन कसा तयार करायचा हे आपण पाहू. पहिला त्याचं आहे स्टेप 1, चूज अ ब्रॉड टॉपिक. कुठलाही जो क्वेश्चन घेत आहे आपण त्याला आपण काय करत आहे, एक मोठा टॉपिक सिलेक्ट करायचा आहे. बिफोर स्टार्टिंग एनी रिसर्च, अ रिसर्चर मस्ट सिलेक्ट अ ब्रॉड एरिया ऑफ इंटरेस्ट इन केमिस्ट्री. आता जेव्हा तुम्ही टॉपिक कुठलाही रिसर्च करण्यासाठी टॉपिक जेव्हा शोधत आहात तर तुम्हाला कोणता टॉपिक करायचा आहे, सर्च करायचा आहे, तुम्हाला कुठल्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे. जसं आता टॉपिक ब्रॉड एरिया ऑफ इंटरेस्ट. एरिया ऑफ इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला फिजिकल केमिस्ट्री आवडतं, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडतं, की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आवडतं, की बायोकेमिस्ट्री आवडतं, म्हणजे कुठला तुम्हाला एरिया त्या केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्टेड आहे तो टॉपिक तुम्हाला पहिले काय करावं लागेल, सिलेक्ट करावं लागेल. दिस टॉपिक शुड बी रिव्हेलंट, सायंटिफिकली इम्पॉर्टंट अँड कॅपेबल ऑफ बीइंग एक्सप्लोर थ्रू रिसर्च. हा जो टॉपिक तुम्ही सिलेक्ट करणार आहोत तर तो कसा असायला पाहिजे, रिलेव्हंट म्हणजे चांगला, त्या विषयाच्या संबंधित असायला पाहिजे. तो सायंटिफिकली इम्पॉर्टंट असायला पाहिजे, म्हणजे सायंटिफिकली तो कशाला पाहिजे, इम्पॉर्टंट असायला पाहिजे. अँड कॅपेबल ऑफ बिंग एक्सप्लोर थ्रू द रिसर्च. आणि जो टॉपिक तुम्ही जो घेतलेला आहे तो तुम्ही त्याला एक्सप्लोर करता आलं पाहिजे रिसर्चमध्ये, म्हणजे तुम्हाला ते समजवता आलं पाहिजे, तुम्हाला ते डिफाईन करता आलं पाहिजे, असा तुम्ही टॉपिक चूज केला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर केलं आपण केमिस्ट्रीचे एक्झाम्पल, जर वॉटर प्युरिफिकेशन आपण हा घेतला, एक टॉपिक घेतला. सर सर्वप्रथम आपण कुठला घेतला, वॉटर प्युरिफिकेशन. रिमूव्हल ऑफ पोल्युटंट फ्रॉम वॉटर आणि ट्रीटमेंट ऑफ इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर, हा त्या वॉटर प्युरिफिकेशन मधला एक टॉपिक आहे. कोरोजन मधला जर घेतला आपण, रस्टिंग ऑफ मेटल, मेथड ऑफ प्रिव्हेन्शन कोरोजन, ग्रीन केमिस्ट्री मधला वेगळा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री मधला वेगळा, असे आपण काय करतो, एक एक टॉपिक मधले एक आपण काय घेतला, एक सब्जेक्ट मधला एक टॉपिक घेतला. वॉटर प्युरिफिकेशन मधला एक, कोरोजन मधला, ग्रीन केमिस्ट्री मधला, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीला. हे काय त्याचे एरिया ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, हे त्याचे एरिया केमिस्ट्री मधले वेगवेगळे आपण याच्यात काय एरिया पाडलेले आहे. हा वॉटर प्युरिफिकेशन, हा कोरोजन, हा ग्रीन केमिस्ट्री, हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि एन्व्हायरमेंट, याच्यातनं आपण काय केलं, एखादा क्वेश्चन काढला. जसं आपण वॉटर प्युरिफिकेशन मध्ये आपण काय केलं, रिमूव्हल ऑफ पोल्युटंट फ्रॉम वॉटर काढला समजा, किंवा कोरोजनमध्ये रस्टिंग ऑफ मेटल, ग्रीन केमिस्ट्रीमध्ये रिडक्शन ऑफ हजार्डियस वॉटर वेस्ट किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली केमिकल प्रोसेसेस, बॅटरी अँड फ्युएल सेल्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमधला, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये एअर अँड वॉटर पोल्युशन, असे जर आपण टॉपिक सिलेक्ट केले. फॉर एक्झाम्पल जर आपण वॉटर प्युरिफिकेशन मधला टॉपिक घेतला, दिस टॉपिक इज व्हेरी वाईड अँड इन्क्लूड मॅनी एरियाज सच ॲज रिमूव्हल ऑफ हेवी मेटल, डिग्रेडेशन, ॲब्झॉर्प्शन स्टडी, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट. याच्यातला हा काय, नुसतं वॉटर प्युरिफिकेशन एक तो एवढासा टॉपिक वाटत आहे. ठीक आहे, पण तो कसा आहे, खूप मोठा टॉपिक आहे, त्याचे सब टॉपिक येतात की आपण कुठल्यामध्ये आपण तो करू शकतो. जसं रिमूव्हल ऑफ हेवी मेटल, ठीक आहे, रिमूव्हल ऑफ पोल्युटंट फ्रॉम वॉटर म्हणजे काय, जर आपण त्याच्यात घेतलं रिमूव्हल ऑफ हेवी मेटल, जर वॉटर मधले आपण काय काढू शकतो, हेवी मेटल जर काढू शकतो आपण. वॉटर त्या टॉपिक मध्ये आपण कोणत्या, आता या रिमूव्हल ऑफ हेवी वॉटर मध्ये आपण काय घेतलं, एक टॉपिक घेतला वॉटर पोल्युशन मध्ये, आणि त्याच्यात काय वॉटर प्युरिफिकेशन मध्ये हेवी मेटल कंटॅमिनेट ही एक मोठी समस्या आहे, है ना. ही जी हेवी मेटल आहे हे काय कंटॅमिनेट आहे वॉटर मध्ये, तर ही काय त्याच्यातली एक खूप मोठी समस्या आहे. जर आपण समजा हा टॉपिक घेतला तर ब्रॉड टॉपिक प्रोव्हाइड्स अ फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट ऑफ फोकस रिसर्च प्रॉब्लेम अँड रिसर्च क्वेश्चन. हा जो ब्रॉड टॉपिक आहे याच्यात काय, हा फाउंडेशन, हा बेसिक आहे. याच्यातून आपण काय करतो, टॉपिक सिलेक्ट करतो, त्याच्यातून आपण सब टॉपिक कडे त्याला शॉर्ट करत आपण समोर जाऊ शकतो. फर्स्ट स्टेप झाला आपला की आपल्याला ज्या टॉपिकमध्ये, ज्या एरियामध्ये आपले इंटरेस्ट आहे त्याच्यातून आपण त्याचे प्रॉब्लेम आपण काढायचे आणि तो विषय आपण त्याला सिलेक्ट करायचे.
नंतर आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. आता आपण तो काढला, कुठला एक सब्जेक्ट आपण घेतला आपले इंटरेस्टिंग, त्याच्यातून आपण एखादा विषय काढला, जसा वॉटर पोल्युशन मधून आपण एखादा विषय काढला. नंतर आपण त्याला काय केलं, आता त्या वॉटर पोल्युशन मध्ये वॉटर याच्यात काय काय प्रॉब्लेम आहे ते पाहू. ठीक आहे, वॉटर प्युरिफिकेशन मध्ये काय काय येऊ शकतं. आफ्टर सिलेक्टिंग द ब्रॉड टॉपिक, द नेक्स्ट स्टेप इज टू आयडेंटिफाय द स्पेसिफिक प्रॉब्लेम विद इन दॅट एरिया. ठीक आहे, आता वॉटर पोल्युशन आपण एक टॉपिक घेतला, एक प्रॉब्लेम घेतला. आता त्याच्यातून डिफरंट काय एरिया, त्या एरियामध्ये काय काय टॉपिक प्रॉब्लेम येतात ते पाहू. पहिला आहे स्टेप प्रॉब्लेम आयडेंटिफाय कसे करायचे. ऑब्झर्व द करंट सिच्युएशन. त्या वॉटर प्युरिफिकेशन मध्ये आता पहिल्या त्या वॉटरची कंडिशन काय ते पाहावं लागेल. केअरफुली ऑब्झर्व द अंडरस्टँड द इश्यू इन द डिटेल. स्टडी एक्झिस्टिंग इन्फॉर्मेशन. रिव्ह्यू लिटरेचर, रिपोर्ट अँड प्रिव्हियस रिसर्च. फाइंड द गॅप. आयडेंटिफाय व्हॉट इज नॉट सॉल्व्ड ऑर नॉट वेल ॲड्रेस. डिफाईन द प्रॉब्लेम क्लिअरली. एन्श्युअर रिव्हलन्स. हे सगळे आपल्याला काय करायचे, त्याची प्रॉब्लेमची आयडेंटिफाय करायची आहे. आता प्रॉब्लेम म्हणजे काय. A problem is a gap between the current situation and the desired situation. It is an issue that needs to solve throughout the scientific investigation. हा जो प्रॉब्लेम आहे, हा जो गॅप आहे, कशामुळे येत आहे, जो आपण करंट कंडिशन मध्ये कसा आहे आणि ते आलं कसं आहे ना, हे जे आपलं काय एक प्रॉब्लेम आहे आणि त्याला सॉल्व्ह कसं करायचं. आता वॉटर प्युरिफिकेशन मध्ये आपण जर घेतलं, प्रॉब्लेम काय आहे. इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर कंटेन टॉक्सिक हेवी मेटल विच आर नॉट कम्प्लिटली रिमूव्ड बाय द कन्व्हेन्शनल मेथड. हा काय आहे प्रॉब्लेम आहे. आपल्याला माहिती आहे कंटॅमिनेट वॉटर जे आहे त्याच्यात खूप सारे हेवी मेटल प्रेझेंट असतात, पण ते रिमूव्ह करू शकत नाही आपण. ठीक आहे, काही मेथडने आपण ते रिमूव्ह करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ लेड आयर्न इज वेस्ट वॉटर कॉजेस सिरियस हेल्थ अँड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. हा त्याच्यातला प्रॉब्लेम आहे. जर याच्यात काय हेवी मेटल आहे, वाढणीमध्ये काय हेवी मेटल आहे, जो आपल्याला काय करू शकतो, आपल्या हेल्थवर परिणाम करू शकतो. तेच जर आपण कोरोजन मधला प्रॉब्लेम घेतला, मेटल्स कोरोड्स इज इग्रेसिव्ह एन्व्हायरमेंटल लिडिंग टू लॉस ऑफ मेटल्स अँड इन्क्रीज कॉस्ट. आता जो मेटल असतो तो काय करतो, कोरोजन न करतोय ना, त्या कोरोजन केल्यामुळे त्याची काय करतो, लॉस होतो तो मटेरियलचा आणि त्याची इन्क्रीज कॉस्ट होतो. ग्रीन केमिस्ट्री मध्ये घेतला आपण, युजेस ऑफ हजार्डियस केमिकल्स अँड जनरेशन ऑफ टॉक्सिक वेस्ट पोल्युटेड टू द एन्व्हायरमेंट. एक्झाम्पल, सिंथेसिस ऑफ केमिकल प्रोडक्ट युझिंग द शेमफुल बाय प्रोडक्ट. नंतर एन्व्हायरमेंट केमिस्ट्री मधला हा घेतला. ठीक आहे, याच्यात आपण काय केलं की आपण प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा आहे. एक एक आपण घेतला, वॉटर प्युरिफिकेशन घेतला, कोरोजन घेतला, ग्रीन केमिस्ट्री घेतला, एन्व्हायरमेंट केमिस्ट्री घेतला. याच्यातला आपण काय करू, पहिले प्रॉब्लेमचा काय आहे ते समजून घेणार आहे. नंतर त्या प्रॉब्लेम समजून घेतल्यावर आपण त्याच्यात काय करणार आहे, रिसर्च स्टार्ट करणार आहोत. प्रॉब्लेम नंतर थर्ड स्टेप आहे त्याची लिटरेचर रिव्ह्यू. आता लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे पहिला स्टेप काय पाहिला आपण, तुम्हाला कुठल्या एरिया टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे ते आपण पाहिलं. त्याच्यातून त्या टॉपिकमधून आपण एक त्या एरियामधून काय एक स्पेसिफिक क्वेश्चन काढला. त्या क्वेश्चन काढल्यावर आपण त्याच्यात काय आहे, त्या क्वेश्चनमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे शोधलं आणि ते शोधल्यावर आपण काय करणार आहे, थर्ड स्टेप लिटरेचर रिव्ह्यू. जसं आपण टॉपिक काढला, त्या टॉपिकवर गॅप काय, त्याचा प्रॉब्लेम काय ते काढलं. थर्ड स्टेप काय, आपल्याला लिटरेचर रिव्ह्यू करायची आहे. लिटरेचर रिव्ह्यू इज अ सिस्टमॅटिक सर्च, अनालिसिस अँड evaluation of existing research related to the identified problem. It has to understand what is already known, what are the gaps, and how your research will contribute to the field. Literature review म्हणजे काय, याच्या आधी तुमचे त्या टॉपिकवर काही रिसर्च झालेले असतील, ते रिसर्च आपल्याला वाचावं लागेल. ठीक आहे, ते आपल्याला स्टडी करावं लागेल की त्या स्टडीमध्ये आपण काय काय निघालेलं आहे, त्याच्यात काय बाकी आहे, अजून आपण काय करू शकतो, त्याच्यात काय नवीन आपण इन्व्हेन्शन करू शकतो, हे आपल्याला त्या लिटरेचर रिव्ह्यू मध्ये समजू शकते. A literature review is a critical analysis of the previous study, reports, theories and data relevant to our research problem. जो आपला रिसर्च प्रॉब्लेम आहे त्याच्या आधारित जे आपले रिसर्च झाले असेल आधी, ते आपण वाचून, ते आपण समजून आपला रिसर्च आपण तो व्यवस्थित करू शकतो. काय करतो तो आपल्याला, इट्स गेन बॅकग्राऊंड नॉलेज. तर आपल्याला डायरेक्ट सुरुवातीपासून चालू न करता आपल्या हे जे रिसर्चनी जे काही रिसर्च प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे पहिले, त्याच्यातून आपल्याला काय मिळतं, आपल्याला त्याचे बॅकग्राऊंडचे
नॉलेज मिळते, त्याच्या आधी काय झालं ते आपल्याला त्याचं नॉलेज मिळून जातं. अवॉइड डुप्लिकेशन ऑफ वर्क, याच्यामुळे आपण डुप्लिकेट वर्क सुद्धा अवॉइड होते. एकसारखं जे वर्ड आपण करतो, ठीक आहे. आयडेंटिफिकेशन जर केलं आपण, आयडेंटिटी ऑफ लीड, आणि दुसऱ्यांनी पण तेच केलं, आयडेंटिफिकेशन ऑफ लीड इन वॉटर, तर हे दोन्ही काय झाले, डुप्लिकेट झाले, डबल झाले, तर ते सुद्धा यांनी काय होतं, कमी होते. नंतर आयडेंटिफाय रिसर्च गॅप, यांनी रिसर्च गॅप सुद्धा फाइंड आउट करू शकतो आपण. रिफाईन द रिसर्च क्वेश्चन, बिल्ड अ स्ट्रॉंग थिअरॉटिकल फाउंडेशन, हे सगळे काय होते, लिटरेचर रिव्ह्यूने आपण हे सगळे पॉईंट कव्हर करू शकतो. गुड रिसर्च इज बिल्ड ऑन स्ट्रॉंग प्रिव्हियस रिसर्च. आता जो गुड रिसर्च हा आपला स्ट्रॉंग केव्हा बनतो, जेव्हा आपला प्रिव्हियस रिसर्च काय असेल, आपला चांगला असेल. सोर्सेस ऑफ लिटरेचर काय आहे, आपण कुठून काढू शकतो. फर्स्ट आहे रिसर्च पेपर, जर्नल्स, बुक्स अँड टेक्स्ट बुक, कॉन्फरन्स प्रिसिडिंग, पेटेंट्स, रिपोर्ट अँड थिसिस, हे सगळे काय आहे, सोर्सेस ऑफ लिटरेचर. याच्यातून आपण काय करू शकतो, लिटरेचर काढू शकतो, काय काय आपल्या विषयाबद्दल काय पहिले आपण रिसर्च झालेले आहेत. प्रोसेस ऑफ लिटरेचर रिव्ह्यू, आता आपण कसे सर्च करू शकतो, जर आपल्याला इंटरनेटवर सर्च करायचं असेल तर आपण काय करतो, कीवर्ड यूज करू, ठीक आहे. आपल्या याच्यात काय, आपल्याला समजा आपण कुठला घेतला टॉपिक, वॉटर पोल्युशन मधला आपण घेतला, वॉटर प्युरिफिकेशन आपण घेतलेला आहे, तर आपण काय करू, कीवर्ड त्याच्यात टाकू वॉटर प्युरिफिकेशनचे, ठीक आहे. नंतर सिलेक्ट रिव्हलंट अँड हाय क्वालिटी सोर्सेस. थर्ड आहे त्याची अनालिसिस करणे, कम्पेअर करायचं ते. नंतर आयडेंटिफाय गॅप, फाइंड व्हॉट इज नॉट येट सॉल्व्ड ऑर एक्सप्लोर. गॅप म्हणजे कशी, आतापर्यंत काय रिसर्च झालेला आहे आणि आता आपण काय करणार आहे, आणि त्या दोघांमध्ये आपण काय करू शकतो, हे आपल्याला पाहायचे आहे. नंतर डिफाईन डायरेक्ट, यूज द गॅप टू डिफाईन युअर रिसर्च फोकस. आता याच्यातून आपल्याला गॅप मिळाली, तर गॅप मिळाला आपण काय करू शकतो, डायरेक्टली आपला प्रॉब्लेम आपण फोकस करू शकतो. एक्झाम्पल पहा, लीड आयन रिमूव्हल युझिंग ऍक्टिव्हेटेड कार्बन. आपण ऍक्टिव्हेटेड कार्बन नी काय करत आहे, लीड आयन काढत आहे. एक्सपेक्टेड ऍडझॉर्बंट, finding from literature, activated carbon is widely used for removal of heavy metal due to high surface area and porosity. Gap identification काय आहे, efficiency depends on the factors like dosage, practical size, particle size, pH and contact time which needs optimization. लीड रिमूव्हल, पॅरामीटर, हे सगळे काय त्याची एक्झाम्पल दिले की तुम्ही कशी रिमूव्ह करता, तुम्हाला फाइंडिंग लिटरेचर मध्ये तुम्हाला काय मिळालं त्याच्यात आणि त्याच्यात काय नाही आहे, ठीक आहे. हे दोन्ही आपल्याला कळू शकते. याच्यावर मग आपल्या काय करू शकतो, आपण तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करू शकतो. थ्रू लिटरेचर रिव्ह्यू हेल्प अस स्टँड ऑन द शोल्डर ऑफ जायंट अँड मूव्ह रिसर्च वन स्टेप अहेड. याच्यामुळे आपल्याला काय होते, आपल्या रिसर्चला थोडी मदत मिळते आणि एक स्टेप आपण आपल्या रिसर्चला समोर जाऊ शकतो. आता आपल्याला जो टॉपिक आपण सिलेक्ट केलेला आहे तो कसा होता, आपला ब्रॉड टॉपिक होता, म्हणजे मोठा टॉपिक आहे, ठीक आहे. मोठा टॉपिक म्हणजे कोणता, वॉटर प्युरिफिकेशनचा. आता वॉटर प्युरिफिकेशन आपण त्याला काय करायचं, तो टॉपिक आपल्याला छोटा छोटा करून जायचा आहे, म्हणजे त्याचा छोटा टॉपिक म्हणजे आपण त्याच्यावर फोकस करू शकू की आपल्याला नेमकं याच्यातून काय काढायचं आहे. तर नॅरो टॉपिक काय करायचं आहे, फोकस ऑन द स्पेसिफिक एरिया टू मेक द रिसर्च मॅनेजेबल, फिजिबल अँड मिनिंगफुल. म्हणून आता जो ब्रॉड टॉपिक आपण वॉटर प्युरिफिकेशन घेतला त्याचा आपल्याला काय करायचा, तो शॉर्ट करायचा आहे, त्याच्यावर म्हणजे आपण एकाच पॉईंटवर काय करू शकू, फोकस करू शकू. After reviewing the literature and identifying the gap, the next step is to narrow the scope. Narrowing the scope means defining clear boundaries of your study in terms of variables, material, condition and outcome. आता नॅरो स्कोप केल्यामुळे, छोटा स्कोप केल्यामुळे आपण काय करू शकतो, त्याच्यात आपल्याला कोणते व्हेरिएबल यूज करायचे आहे, कोणते मटेरियल यूज करायचे आहे, कोणती कंडिशन करायची आहे आणि त्याचा आउटकम काय येणार आहे, हे सगळं आपल्याला कंडिशन पाहायची आहे, ते कमी करताना, रिसर्चचा स्कोप कमी करताना. Why narrow the scope? Make the research manageable within the available time and resources, allow deep and focused investigation, help in obtaining reliable and meaningful result, improve clarity in forming the research question, reduce ambiguity and increase the chance of success. जेव्हा आपण तो टॉपिक काय करतो, थोडा छोटा करतो, तो टॉपिक काय करतो, आपल्याला मॅनेज होतो आणि त्याला आपण पूर्ण फोकस देऊन आपण त्याचा क्लिअर काढू शकतो, त्याचे जे काही आउटपुट आहे ते आपल्याला काय करतो, आपल्याला व्यवस्थित त्याचा रिझल्ट निघतो. म्हणून आपल्याला काय करावं लागतं, हा जो ब्रॉड टॉपिक आहे त्याला आपल्याला छोटा करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आपण ब्रॉड टॉपिक काय घेतला होता, वॉटर प्युरिफिकेशन घेतला होता.
आता त्याचा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आपण, त्याच्यात किती हेवी मेटल असते, कंटॅमिनेट वॉटरमध्ये खूप सारे हेवी मेटल असते. आता त्याचा गॅप ऑफ लिटरेचर म्हणजे जेव्हा आपण लिटरेचर सर्च केला तर त्याच्यात गॅप काय फाइंड आली, लिमिटेड स्टडी ऑन द लो कॉस्ट ऍक्टिव्हेटेड कार्बन फ्रॉम लीड रिमूव्हल. आता याच्यात जी गॅप फाइंड केली की त्यात काय आहे, या स्टडीमध्ये लो कॉस्ट ऍक्टिव्हेटेड कार्बन नाही आपल्याला मिळालं नाही. ठीक आहे, तर आपल्याला का नॅरोस्कोप काय मग त्याच्यातून रिमूव्हल ऑफ पीबी आयन फ्रॉम द ॲक्वेस सोल्युशन युझिंग ऍक्टिव्हेटेड कार्बन डिराइव्ड फ्रॉम ॲग्रिकल्चर वेस्टेज. हा लो कॉस्ट ऍक्टिव्हेट म्हणजे याच्यात जो कार्बन आपण यूज केला ऍक्टिव्हेटेड कार्बन तो कसा महाग असतो, तर मग हा जो लीड काढायचा आपल्याला तो कशाने काढायचा आहे, मग आपल्याला ॲग्रिकल्चर वेस्टेजने. ठीक आहे, removal of PB ion from the aqueous solution using the activated carbon derived from the ॲग्रिकल्चर वेस्टेज. जे काही ॲग्रिकल्चर वेस्टेज आहे त्याच्यापासून आपण ॲक्टिव्हेटेड कार्बन काढायचा आहे आणि त्या ॲक्टिव्हेटेड कार्बननी आपल्याला काय करायचं आहे, लीड हा रिमूव्ह करायचा आहे. कशापासून, कशामधून, वॉटरमधून. आणि नेमकं आपण फोकस कशात करायचा आहे, म्हणजे फोकस म्हणजे ऑब्जेक्टिव्ह ऑफ युअर रिसर्च स्टडी. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह कोणत्या, पहिला आहे स्पेसिफिक ॲब्झॉर्बंट, स्पेसिफिक कंडिशन, स्पेसिफिक पॅरामीटर अँड स्पेसिफिक आउटकम. हे चार आपले काय त्याच्यात ऑब्जेक्टिव्ह आहे की हे चार आपल्याला आले पाहिजे. आपण स्टडी करताना याच्या फोकस जास्त दिला पाहिजे. आता आपला ब्रॉड टॉपिक कोणता होता, वॉटर प्युरिफिकेशन. नॅरोस्कोप काय केला आपण, रिमूव्हल ऑफ लेड आयन फ्रॉम द ॲक्वेस सोल्युशन. प्रॉब्लेम काय होता, हेवी मेटल कंटॅमिनेट इन वॉटर. नॅरोस्कोप काय त्याचा, आता आपण जो टॉपिक करणार आहे, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ पीबी आयन्स इन द वेस्ट वॉटर. अप्रोच आहे आपला, यूज ऑफ ॲब्झॉर्बंट फ्रॉम मेटल रिमूव्हल. ॲब्झॉर्बंट युझिंग ॲक्टिव्हेटेड कार्बन. पहिले काय केलं आपण, यूज ऑफ ॲब्झॉर्बंट फ्रॉम मेटल रिमूव्हल काढलं होतं, त्याचंच आपण दुसरं व्हर्जन काय काढून आलं होतं, ॲब्झॉर्प्शन युझिंग ॲक्टिव्हेटेड कार्बन. मटेरियल एनी ॲब्झॉर्बंट मटेरियल. इथे कुठलं ॲब्झॉर्बंट मटेरियल घेतलं होतं, कुठलंही घेतलं होतं, पण इथे आपण काय केलं आहे, स्पेशल घेतलेलं आहे. ॲक्टिव्हेटेड कार्बन प्रिपेअर्ड फ्रॉम द ॲग्रिकल्चर वेस्ट, फॉर एक्झाम्पल राईस हग. जे की आपण ॲक्टिव्हेटेड कार्बन केलं आहे, कशापासून तयार केलेलं आहे, ते राईस हग्स पासून आपण घेतलेलं आहे. पॅरामीटर कोणते घेतले, ऑल पॅरामीटर घेतले. इथे कुठले आहे, पॅरामीटर अलग अलग आपण डोजेस तयार केले. इफेक्ट ऑफ डोजेस, कॉन्टॅक्ट टाइम, कॉन्सन्ट्रेशन, हे आपण त्याचे काय पॅरामीटर फिक्स केलेले आहे. आउटकम काय आहे, जनरल रिमूव्हल इफिशियन्सी. फक्त त्याची आउटकम काय आहे, तर जनरल रिमूव्हल इफिशियन्सी. तर आपली नॅरोस्कोपमध्ये आपण काय करताय, त्याचं आउटकम काय येणार आहे आपल्याला, पर्सेंटेज रिमूव्हल ऑफ लेड आयन अँड ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी. त्याच्यातून आपला रिझल्ट काय भेटणार आहे आपला, की किती पर्सेंट आपला आयरन त्याच्या लेड आयन त्याच्यातून रिमूव्ह झालेला आहे आणि ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी किती आहे, हे आपल्याला त्याच्यातून रिझल्ट मिळणार आहे. तर नॅरोस्कोप काय म्हणजे अ वेल डिफाईन्ड स्कोप लीड्स टू अ वेल डिफाईन्ड रिसर्च क्वेश्चन अँड मिनिंगफुल रिझल्ट. नेक्स्ट आहे फॉर्म्युलेट रिसर्च. सॉरी, हे झालं आपलं हे ना. आता पाहतात त्याचा पूर्ण 5 स्टेप पाहून घ्या कशा आहेत. पहिला आपण केला नॅरोस्कोप, आयडेंटिफाय व्हेरिएबल, फ्रेम क्वेश्चन, चेक, फायनलाइज रिझल्ट. कन्वर्ट युअर फोकस स्कोप इंटू अ क्लिअर, स्पेसिफिक अँड रिसरेबल क्वेश्चन. आता जो आपण एवढे काढले फॉर्म्युलेट, आपण जे काही काढले क्वेश्चन काढला, त्याचा आपण शॉर्ट केला टॉपिक. आता त्या शॉर्ट टॉपिकला आपण काय करणार आहे, स्टेप बाय स्टेप त्याला रिसर्च क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करणार आहे. कसं करणार आहे, पहिला ब्रॉड टॉपिक होता आपला वॉटर प्युरिफिकेशन. प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला आपला, त्याच्यात हेवी मेटल आहे. लिटरेचर सुद्धा आपण काढलंय, त्याच्या ग्रॅप सुद्धा काढला, नॅरोस्कोप सुद्धा काढलाय. ठीक आहे, नॅरोस्कोप सुद्धा काढलं. आता आपल्याला रिसर्च क्वेश्चन काय आहे, हाऊ डज द डोजेस ऑफ राईस हग्स ॲक्टिव्हेटेड कार्बन अफेक्ट द रिमूव्हल इफिशियन्सी ऑफ लेड आयन फ्रॉम द ॲक्वेस सोल्युशन अंडर डिफरंट पीएच अँड कॉन्टॅक्ट टाइम. हा झाला आपला रिसर्च क्वेश्चन. आपण रिसर्च क्वेश्चन कसा काढला, मोठ्या टॉपिक पासून आपण छोट्या टॉपिक पर्यंत आलो, त्याचे लिटरेचर गॅप पाहिले, त्याचे ब्रॉड टॉपिकचा नॅरो त्याचा स्कोप पाहिला. आपण पहिले कुठला स्कोप होता, आता कुठला स्कोप घेतला, त्या स्कोप वरून आपण त्याचा काय केला, त्या क्वेश्चनला सिलेक्ट केलं. त्या सिलेक्ट केल्यावर आपण त्याचा क्वेश्चनला नॅरो केला. नॅरो केल्यावर आपण काय केलं, त्याचा क्वेश्चन तयार केला. तर कुठला क्वेश्चन तयार केला आपण, दिस, हा क्वेश्चन आपण तयार केला. बरोबर आहे, हा क्वेश्चन काय केला आपण त्याचा तयार केला. सॉरी. तर एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन्स इन केमिस्ट्री. आता पहा कुठले येऊ शकते क्वेश्चन याच्यात आपण केले तर नॅरो टॉपिक होतं. हाऊ डज पीएच अफेक्ट द ॲब्झॉर्प्शन ऑफ मिथिल ब्ल्यू डाय ऑन ॲक्टिव्हेटेड कार्बन. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑफ रेट ऑफ डिकम्पोजिशन ऑफ H2O2 in the presence of MnO2 catalyst. हाऊ डज द कॅटलिस्ट कॉन्सन्ट्रेशन इन्फ्लुएन्स इन द यील्ड ऑफ. हे सगळे काय त्याचे रिसर्च क्वेश्चनचे एक्झाम्पल आहे. ठीक आहे, आजसाठी एवढंच.
पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जर तुम्हाला याची PDF ची नोट्स हवी असेल तर मला व्हॉट्सॲप करा. माझा व्हॉट्सॲप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा. थँक्यू.